या तरुणांना नाही, हे जे आलेले मुंबईला तरुण होते ना, त्यांना माझं खास सांगणं आहे, तुम्ही आता आलेत, तुम्ही मुंबई पाहिलीत, बरोबर आहे. आज आपण बघतो की परप्रांतीय आपल्या मुंबईत येऊन रगड पैसा कमवतात. तुमची जर 2 भावंड असतील ना, ते एकाला पाठवा मुंबईला आणि सांगा कुठलाही व्यवसाय कुठेही कसाही कर, आणि आम्ही आहोत बरोबर. तुम्ही त्यांना मदत करणार. 100 नाही 200%. कारण की अडी अडचणी मुंबईत नाही. उत्तर भारतीय असं इतर नाही आम्ही उत्तर भारतीय नाही बोलत आहे मी, कारण त्या लोकांची मेहनत आहे. आपण त्यांच्याबद्दलही चुकीचं बोलणं हे नाही, परंतु आपल्या पोरांनी मेहनत केली पाहिजे. आम्ही आहोत ना मदत करायला. इतके व्यवसाय आहेत, इतके जोडधंदे आहेत की जे करू शकतात, परंतु करण्याची ताकद असली पाहिजे. आणि मी जी पाहिले ना मराठवाड्यातली मुलं जी आली होती आता, कारण 90% मराठवाडा होता, म्हणजे 100% सांगा, यांच्यामध्ये काही करण्याची ताकद आहे. आणि ही जी काही करण्याची ताकद आहे ना, यांना कुठेही घेऊन जाऊ शकतात. माझ्या मते कुठेतरी महाराष्ट्र चुकला या पोरांना तिथेच ठेवून. या पोरांना जर तुम्ही प्रवाहामध्ये आणलात ना, तुमचा महाराष्ट्र कुठल्या कारण तर काही करू शकतात ना. जर तुम्हाला भीती जर जीव बघा, एक काय असं माहितीये, सर्व चालतंय भीतीवरती. जो माणूस जीवाला भीत नाही ना, तो माणूस आयुष्यात काही करू शकतो. मी एवढंच सांगेन की या पोरांनी विचार करावा. व्यवसाय मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी तुमच्या शहराच्या लगत असतील तर तिथे चालू करावे. खूप पोटेन्शियल आहे त्या पोरांमध्ये. जर तुम्ही फक्त तुमची फळं तिकडे बनवतात आणि कुणाला तरी व्यापाऱ्याला विकताय, तर मग तिकडनं आणून इथे विकू शकता. इथे विकण्याचे आता वेगवेगळे मार्ग उघडे झालेले आहेत. 2 पैशाच्या ठिकाणी 10 पैसे मिळतील तुम्हाला, परंतु हे करावं लागेल. आणि हे जर केलं तर आपण सांगू की याच्यामधनं फार मोठा तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल पुढच्या काही काळामध्ये. आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊया.